नको नको मना गुंतू माया जाळी काळा आला जवळ ग्रासा बया काळाची बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी हा काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठला थोडा असं बाबा थोडं इकडे सारखं तुम्ही सारखा इकडे असं तुम्ही सारखा बाबा इकडे सारखा तुम्ही इकडे सारखा रांगोळ काढल्यामुळे तो घोटाळा झाला असे पायापाशी माणसं पाहिजे तवा ती सटिंग लागते अशी समचरण सरोजम सांद्र निलांबदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि यौंत प्रविश्य ममवाचि मां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम करता एकदा ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रासा बया काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनाला मार्गदर्शन करणारा उपदेश करणारा अभंग आहे विठ्ठला
सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या पवित्र आणि अतिशय पुण्यवान गुंजाळवाडी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह. तसं गुंजाळवाडीचा जर विचार केला महाराज तर वारकरी संप्रदायात गुंजाळवाडीचं नाव म्हणजे तुम्हाला सांगतो अतिशय प्रसिद्ध नाव आहे. आणि ते म्हणजे पारमार्थाच्या बाबतीत मला बऱ्याच दिवसापासून या गावाला नाना येण्याची इच्छा होती. पण आदरणीय आमचे सरपंच 2-3 वेळा फोन केला. शिवरात्रीला काय नंबर लागला नाही. पण आमचे आदरणीय सरपंच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून राहणारं व्यक्तिमत्व, राजसत्ता आणि धर्मसत्ता एका जागेवर भोगायला मिळणं आणि तरीसुद्धा माणूस जमिनीवर चालणं ही माऊलीची कृपा आहे महाराज. हो, नाही तर थोडाफार पैसा आला तर माणसाला बोलत नाहीत महाराज. पण आमचे आदरणीय नरेंद्र सेठ नामदेवराव गुंजाळ त्यांना वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा लाभला, म्हणून त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एवढ्या पवित्र सज्जनांचं दर्शन झालं, अतिशय आनंद वाटला. आणि या सेवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, वैष्णव मंडळी आज उभे आहेत. महाराष्ट्रातली एक सुप्रसिद्ध मृदंग अलंकार मृदंग मार्तंड मृदंग महामेरू, जितक्या पदव्या देव तितक्या थोड्या आहेत. आमचे आदरणीय अभिषेक महाराज जगदाळ, एकदा जोरात टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा महाराज. आणि हसत चेहरा आहे महाराज, कीर्तनकार कसाही असू द्या प्रसन्न महाराज. म्हणून अभिषेक दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि एकूण आमच्या वाशिम जिल्ह्याचे गान कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमचे आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमचे संजयजी महाराज हजारे, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आदरणीय आमचे संगीत विशारद संगीत अलंकार विशाल महाराज पांढरे, वाशिम जिल्ह्याचे शान, त्यांचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. एकूण आमचे पवार महाराज आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि आमचे नाव माहिती मला, 4-5 कीर्तनाला होते आमच्या गुरुजी, आमचे भारत महाराज ही माऊलीची कृपा आहे बरं का त्यांच्यावर. एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा महाराज. आणि अतिशय आवाजामध्ये माधुरी आहे, म्हणून भारत महाराजांना द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद. वैष्णव आमचे माझ्या गुरुस्थानी शोभणारं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय वारकरी संप्रदायाचं भूषण आमचे गाडेकर नाना, त्यांनाही मनापासून धन्यवाद. 2 चोपदार आहेत. एकूण आदरणीय आमच्या बहीण मायाताई साळवेसुद्धा आहेत, त्यांनाही मनापासून दंडवत. एकूण हे संपूर्ण जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, सखूबाई आणि एकूण हे सगळे गोपाळ मंडळी, एकदा सर्वांचं टाळी वाजवून स्वागत करा महाराज. कीर्तन म्हणलं की सगळंच लागतं महाराज, एकल याचा नव्हे आणि मनोनी मेळ जमविला. म्हणून पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, यूट्यूब चॅनलवाले, कॅमेरावाले आणि साऊंड सर्व्हिस अतिशय सुंदर आहे, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. विठ्ठला पेटी मास्तर गावातलीच आहेत का? हो, गावातलीच. कोण्या गावची? गुंजाळवाडी. इथलीच बेस्ट. नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा, इथली इथंच माणसं आहेत बघा. म्हणून पेटी मास्तर त्यांनाही मनापासून धन्यवाद. चोपदार तुम्ही गावची, त्यांनाही धन्यवाद. आणि अभंग सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे, पण बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अभंगाच्या बाबतीत गोड गैरसमज आहे. कोणता? हा अभंग वर्षश्राद्धाकरता, पुण्यस्मरणाकरता, मेलेल्या माणसाकरता घेतला जातो. हे डोक्यातून भ्रम काढून टाका. या अभंगाचा त्याचा काहीच संबंध नाही. हा अभंग फक्त दादा मनाभोवती फिरणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायचे 4092 अभंग आपण चिंतन करा. 1-2 अभंग वाचून मिळ लागणार नाही. 4092 अभंग वाचा. काही अभंगात जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश जनाला केला, काही अभंगामध्ये मनाला केला आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला केला. विठ्ठला काही अभंगामध्ये फक्त जनालाच नाव घेतलं. आई करे जना, आई करे जना, मुरल्याला लोणचं बरं का महाराज. आई करे जना तुझ्या सुहिताच्या खुना आणि पंढरीचा राणा
मना माझी स्मरावा. जनाला उपदेश केला आणि उपदेशाचा अधिकार फक्त संतांना, देवाला आणि वेदाला. वेद सुद्धा उपदेशाच्या लायक आहे पण जातीचा विचार करते. देव सुद्धा उपदेश करतो पण आपले परकेपणाचा संबंध बघतोय. आपला भक्त असला तर लवकर उद्धार. भक्ता देवाची भाषा कशी माहिती का? देव म्हणतो ज्याला हिव वाजत त्याने जाळाकडे जायचं, ज्याला पाणी प्यायचं त्याने पाण्याकडे जायचं, ज्याला वस्त्र घालायचं त्याने वस्त्राकडे जायचं आणि ज्याला उद्धार करायचा आहे त्याने होऊन मायाकडे यायचं. मी तुमच्याकडे यायला रिकामा नाही महाराज. देवाची भाषा म्हणजे रगिलीची भाषा आहे. देव काय म्हणतो माहिती का? तुमच्या पोटाला तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल. तुम्ही जोड लावताना चांगली लावली बरं का महाराज. असे गायक ना असे वादक पाहिजे. आता 8 वाजले काय, 9 वाजले काय, 10 वाजले काय, कोण म्हणलं 11. आता माणसं जुळून आले सरपंच. 10 वाजता तुम्ही सोडित नाही. चालू द्यायचं का? महिला मंडळी चालू द्यायचं का? हात वर करा बरं, हात वरी करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतं, फक्त हात वर करा. वातावरण आता जुळून आले. मृदंगी चांगले, गायक चांगले, कीर्तनकार बी आजच्या दिवस म्हणा. आणि खाली बसणारे सुद्धा तज्ञ माणसं आहेत महाराज. कीर्तनाला तिन्ही माणसं पोषक पाहिजे. वाजवणारा म्हणजे कीर्तनकाराचा प्राणी. गायक सुद्धा आपल्याला जे प्रमाण पाहिजे तेच म्हणावं. नाही तर आपण म्हणावं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, आणि त्याने म्हणावं शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय मही चुलती. आता हे तज्ञ वर्ग आहे सगळा. बघा, देव सुद्धा उपदेश करतो पण आपल्या भक्ताचा विचार करतो. वेद उपदेश करतो पण जातीचा विचार करतो. संत उपदेश करतात कशाचाच नाही. जसं पाऊस पडत असताना कोणाचा द्वेष करीत नाही तसं संत उपदेश करताना कोणाचा द्वेष. तुका म्हणे यादी संत इतकी तळमळ जगात कोणालाच नाही मला. मी तर नेहमी सांगतो, कायम रस्ता चुकतो त्याचं नाव जीव, कधीच रस्ता चुकत नाही त्याचं नाव देव. चांगल्या रस्त्याने चालतो त्याचं नाव साधक, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव संत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याचं नाव जीव. सगळ्यांना जगवतो त्याचं नाव देव, आणि सगळ्यांना जागवतात
टाळी टाळी वाजवायचा बेस्ट हा. आता 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 जागा रे भाई नो जागा. 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 जागा रे भाई कोण्या गावची ती गावातलीच. गावातलीच आहेत का हे बार काही कळलं ती तर लईच भारी आहे. आता आता सरपंच मला पोरगी नाही तर त्याला जावायच केलं असतं मला. लई लेकरू अरे माय बापाच्या पोटी असे रत्न पाहिजेत महाराज. एकच लेकरू पाहिजे पण असं नाव कमी न पाहिजे. एखाद्याला लेकरू झालंच नाही जर नाही झालं तर माणूस किती दिवस रडन 10 वर्ष रडन. एखाद्याला लेकरू झालं आणि ते जर मेलं किती दिवस रडन 20 वर्ष रडन. पण एखाद्याला लेकरू झालं आणि ते जर नालायक निघालं आयुष्यभर येणार. त्याच्यामुळं लडका देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस नहीं तो उसी मुर्गी भले महीने को 150. पुत्र दे ऐसा गुंडा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा. पुत्र दे ऐसा गुंडा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा. पुत्र दे ऐसा गुंडा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा जाता ही लोगी देगा. काय फौज महाराज अशी महाराज मायबापाच्या पोटी रत्न पाहिजे एकच. लय कामाचे नाहीत बरं काही. कायला लय लेकर आहेत पण एक बी नीट नाही. गांधारीला किती लेकर होती 100. किती 100 का 101 किती खरं 100च का. आणि ते कर्ण ते द्यायचं सोडून कोणती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. कर्ण पांडव रे पहिला. कर्ण पांडव रे पहिला. कर्ण तो पांडव 101 होते. पण तुकोबाराय काय म्हणले माहितीये का फक्त तुकोबारायने कर्णाला ते आधी धरलं नाही. कोण्या गांधारीच्या पोटी शतमूर्ख. आणि इकडं 5 होते. पांडव किती होते ज्ञानदेव म्हणे व्यासाची आठवणा द्वारकेचा राणा कौरवा घरी. कोणाच्या घरी पांडवा घरी. मग लेकर जास्त नाही पाहिजे एकच असलं हिरा पाहिजे मला. एकच चंद्र तमो हंती नच तारा गणोपीचे. एकच चंद्र पाहिजे. हजारो ताऱ्याला किंमत नाही चंद्र. आणि पुन्हा ऐका
मायबाप चांगले असले तर लेकर वाईट वागत नाहीत. गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी वाईट वागत नाहीत. आणि साधू चांगला असला तर समाज वाईट वागत नाही. ज्याच्या त्याच्या जबाबदारी आहेत. एसटी मध्ये 50 माणसं झोपलेले आहेत, आनंदात झोपू द्या, काही बिघडत नाही. पण 51 जागी पाहिजे कोण. आणि आता 51 जर झोपला ना 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. लेकराचे ड्रायव्हर मायबाप आहेत महाराज. आणि जास्तीत जास्त लेकरू आईपासून घडत आहे का बापापासून? हा. आणि बिघडत आहे म्हणा बापापासून नाही. लेकराच्या बिघडण्याला बी कारणीभूत माय आणि सुधारण्याला बी माय. आणि पहिली धन्यता बी कोणाला लेकरू चांगलं निघाले हो. धन्य माता पिता जो धन्य माता पिता. आणि बघा माणसापेक्षा गर्दी कीर्तनाला जास्त कोणाची? बरोबर का नाही? एकदा जोरात त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. जोरात वाजवून जरा अशी जोरात टाळ्या काऊन वाजव म्हणलं माहिती का? त्याच्या करता मालिकाचा त्याग करून आल्या. कारण सध्या माणसं येडे केलेत मोबाईल आणि महिला येडे केलेत त्या मालिकाने. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची तर गिलासात वाढली. काय सांगू तुम्हाला? माझ्या संग भजनी आले ते म्हणले महाराजाची बायको येड्यावरून खाऊन करली. म्हणलं गपचित बस चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातले. पण अशा काळात जर आपल्याकडून परमार्थ घडत असेल मागच्या जन्माचं काय पुण्य आहे. आणि परमार्थ घडण्याकरता सुद्धा पुण्य लागतं. पुन्हा ऐका, सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. पापी लोकाला परमार्थ आवडत नाही महाराज. पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही. झाला तर तो टिकत नाही. टिकला तर अंगावर बांधत नाही. अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्याला लेकरू होत नाही. झालं तर ते जगत नाही. जगलं तर शाळेत जात नाही. गेलं शाळेत तर पास होत नाही. झालं पास नोकरी नाही. लागली नोकरी छोकरी नाही. मिळाली नांदत नाही. नांदती लेकरू नाही. अडचणी धरिता कडचणीचा ठाव. परमार्थ इतका सोपा नाही. बऱ्याच लोकांना वाटतं माळ घातली गंध लावला फाटा वाढ म्हणजे बाबा झाला. माळी घालून आणि गंध लावून जर लोक संत झाले असते ना, काही काहीच्या गळ्यात इतक्या ठोकर माळी येत दुमती करून म्हशीला हाणली तर म्हैस मरण. पण वागायची अक्कल नाही महाराज. माणूस वरून किती निर्मळ झाला याला किंमत नाही. आतमध्ये त्याच्या काय चाललंय याला जास्त किंमत आहे. काहीचं रक्षण चांगलं पण भक्षण नीट नाही. काहीची संगत चांगली पण पंगत नीट नाही. काहीचं ध्यान चांगलं पण मन नीट नाही. काहीचं अंतरंग शुद्ध आहे पण बहिरंग नीट नाही. कुत्र्याचं रक्षण चांगलं पण भक्षण नीट नाही. गोचिडाची संगत चांगली पण पंगत नीट नाही. बगड्याचं ध्यान चांगलं पण कडूचं मन नीट नाही. विठ्ठला आणि एवढाले सत्य एवढ्याला खर्च कशा करता करायचा आहे महाराज? गुंजाळवाडीच्या सप्तामध्ये संगमनेर जिल्हा आहे का तालुका आहे? संगमनेर तालुक्यातला नंबर 1चा सप्ताह आहे महाराज. आता केवढा मोठा खर्च येऊ. आता 300 किलोमीटरनं इथं आलो मी. कशा करता? कोण मला पैसे करता? काय माणसं मोकळ्या मनाने बोलत आहेत महाराज. बरं तुमचं काय खोटं आहे का मला सांगा. कधी कधी तुमच्या तोंडातून खरं निघून जातं त्याला इलाज नाही महाराज. आपण आलोच कशाला याचं भान पाहिजे. ह्या बघा आमचे महाराज म्हणायचे चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे. जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे. औषध घेतलं तर रोग बरा झाला पाहिजे. लग्न केलं तर लेकरू बाळ हा ते कळतंय. आणि परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. विठ्ठला शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीज मध्ये ठेवण्याकरता? सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? मग कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता?
माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता हे धर्म मंडप आहे. माणसा आता तरी माणसात ये. आपण येते आता व्यवहार बघितला तर आपले मतभेद असतात महाराज, पण कीर्तनाच्या जागावर सगळे माणसं प्रेमाने बघत येते गुन्ह्याकडे. ही पावर या स्टेजची महाराज. कीर्तनासारखी पावर आजूक तरी कशात नाही महाराज. पण आता लोक याच्याकडे मनोरंजन म्हणून बघायला लागले, त्याच्यामुळे याचा दर्जा जरा ढसलत चाललाय. कीर्तनात विनोद असावा नसावा असं नाही, तो एक रसी हास्य रसी, पण तो मर्यादित असावा. लयच गोड खाल्लं ना गोड तर एका मळमळ होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्याला तोंडी लावण्याकरता थोडंफार काय पाहिजे, तिखट पाहिजे. पण सगळं तिखट जर खाल्लं तर मग बेजारी होण्याची शक्यता आहे. नसावा असं नाही. विनोदाने बरं वाटतंय का बरं होतंय बोला. बरं वाटतंय, बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे, बरं व्हायला पाहिजे. आपल्या हातपायाला बेंड आलं, बेंड कळतं का, ते चोंबाळलं पाहिजे का फोडलं पाहिजे. हा आता मोकळं बोला. फोडणारा बरा वाटतो का चोंबाळणारा? हे बोलत नाहीत काही का भेव वाटायले तुम्हाला? ह्याच गावची आहेत ना तुम्ही. मग फोडलं पाहिजे का चोंबाळलं पाहिजे? फोडलं पाहिजे. आणि राग कोणाराच येतो? फोडणाऱ्याचा राग येतो का चोंबाळणारा बरा वाटतो? कीर्तनकार बी लोकांना आज कसे लागतात माहितीये का? फोडणारे नाही. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाने बरं वाटते, बरं होत नाही बरं का महाराज. एक माणूस पंढरपूरला निघाला, बायको म्हणली होय व मला बी यायचं. कुठं? तो म्हणला तो ह्या पाया पडतो, पण तू काय माझ्या संग पंढरपूरला नग, कारण तुला 12 महिन्याचे 12 दुख नाही, तू माझ्या संग नगच. ती म्हणली तुमच्या पाया पडते. इथून निघाल्यापासून पुन्हा इथंच येईपर्यंत मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही, फक्त मला एकदा धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी ससबाई जनाबाई. काय माणसं लाभलेत महाराज. गाडीला गेअर जरी 5 असले तर रस्ता बघून टाकले पाहिजे, आणि हे असे पकवाजे पाहिजे, तेव्हा आम्हाला उल्हास येत आहे महाराज. एकदा मला पंढरपूरला न्या. तेव्हा मला आता हे स्त्री हट्ट आहे, बायको काय ऐकणार नाही, आणि बायको पुढं कोण्याच माणसाचं काही चलत खुशाल नाही म्हणली तुम्ही. लय बाया बोलत आहेत महाराज, चालता चालताच बोलत आहेत. पुन्हा
एक बाई नवऱ्याला म्हणली होय हो. तो म्हणला काय तुम्हाला झाडावर जाता येतं म्हणे झाडाव. तो मला झाडाव नाही हो नाही तुमच्यापेक्षा माकडं बरी म्हणे. त्याला असा राग आला महाराज गुरुजी. ते 15 दिवस बायकोला सोडून जंगलात गेलो. भाकर नाही पाणी नाही काहीच नाही. एकच रटा सरपंच. खाली वर जायचं खाली यायचं वर जायचं खाली यायचं वर जायचं. 15 दिवसात ते परफेक्ट झालं. आणि 16व्या दिवशी घरी आलं बायकोला म्हणलं ए मला आता झाडावर जाता येतंय खाली येता येतंय. बायको म्हणली असं होय माकडातून तुमच्यात काय बदल आहे काही चालत नाही महाराज. आता ते स्त्री हटतंय ते म्हणलं हिला पंढरपूरला नेल्याशिवाय नाही. बायको त्यांनी पंढरपूरला नेली. देवाचं दर्शन झालं प्रदक्षिणा झाली चंद्रभागे स्नान झालं कीर्तन ऐकलं संध्याकाळी जेवण झाले. पण काय त्या जेवणात बिघडलं मिळ नाही. त्या बाईचं रात्री 1:30 वाजता पोट दुखायला लागलं. किती वाजता किती वाजता कोणाचं आणि 1:30 वाजता ती बाई नवऱ्याला म्हणली काही का व्हायना करा पण मला पोटाची गोळी आणा. किती वाजता किती वाजता आता 1:30ला मेडिकल उघडे नाही. बरं नाही आणा तर स्त्री हटते. ती माणूस हुशार होता. वाळवंटात आला बिडी पित बसला. बिडी कळते की तुम्हाला बिडी गिडी पिली आणि त्याच्या ध्यानात आलं बायकोनं आपल्याला काय सांगितली गोळी. पण आणायची कशाची कुठून आणायची. पांढऱ्या शर्टाची पांढऱ्या ते बटन काढलं असं ते गुंडीसारखं दिसतंय बघा. आणि कागदात गुंडाळलं आणि गेला बायको पशी. ए दारुगड बाई आता दारुगड बाई त्याच्यातलं नाही बरं दारुगड. ती म्हणली आणली का गोळी. तो म्हणला लय तो डोक्याला ताण मंगळ्या देऊन गोळी आणली मंगळ्या देऊन. बायको म्हणली मला माहित होतं तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे म्हणून तो गोळी सांगितली. आता गोळी होती का गुंडी काय होतं. आणि बायकोला त्यांनी गोळी म्हणून गुंडी खायला दिली आणि बायकोनं गोळी म्हणून गुंडी खाल्ली. नवरा म्हणला आता कसं वाटायला. ती म्हणली मा आता जरा बरं वाटायला. आता ती गोळी होती का गुंडी होती. तसं कीर्तनातला विनोद म्हणजे डुप्लिकेट गुंडी आहे. विठ्ठला तितक्या पुरतं बरं वाटन पण बरं होणार नाही. बरं होण्याकरता संताचे शब्दच आपल्याला ऐकावं लागतील महाराज. त्याच टायमाला आपलं बरं होईल. आणि जगात आपली तळमळ फक्त संताला आहे फक्त संताला. कुत्र्याला गती कधी सहन होत नाही. माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही. इंद्राला भक्ती केलेली सहन होत नाही आणि साधूला अधोगती सहन होत नाही. खवे डोळा उन्हात लेकरू खेळत असन तर माय त्याला म्हणते बाळ्या सावलीत मर मर म्हणण्यामध्ये प्रेम आहे का काय. माईनं जर ठरवलं ना लेकरू बिघडू द्यायचं नाही. बाप किती बी वाईट असू द्या कितीही म्हणण्यापेक्षा खानदानी वाईट असू द्या. आता मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे. खानदानी तुम्हाला खानदानी कळतंय का. अंबानी नाही बरं. आमच्या वडिलाला सकाळी उठलं की दारू प्यायला लागायची. मला तुमच्या पुढे मी खोटं बोलणार नाही. पण आमच्या आईनं ठरवलं
एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो. आणि ही पावर ह्या माता भगिनीची महाराज यांनी जर ठरवलं ना, कोणतं बी लेकरू घ्या महाराज तुम्ही, पहिला त्याच्या तोंडात शब्द कोणता आहे? आता ही ही दिदी येत, बाई उठ तू, नाव सांग तुझं. सई. वडिलांचं नाव बरोबर. आडनाव. तुला आई जास्त आवडती का पप्पा? आई. बस खाली. तू उठ रे बाळा. मोकळं नाव सांग मोठेने. साईनाथ वालेकर. भालेकर. कितवीला आहे शाळेत? 4थीला. आई जास्त आवडती का पप्पा? टाळी वाजवा त्याच्याकरता. तुम्ही कोणत्या बी लेकराला विचारा बघा, मुलीला विचारा नाही तर मुलाला विचारा, तोंडात शब्द कोणता आहे आणि कोणता कीर्तन करायला, कविता कोणाची म्हणतो? बापाला सगळ्यांनीच मागं टाकलं बरं. सिनेमावाल्यांनी कोणाला उचललंय? आईला. कादंबरीवाल्यांनी कोणाला उचललंय? आईला. इतिहासात कोणाला उचललंय? संत साहित्यात कोणाला उचललंय? प्रत्येकात महत्व कोणाला दिलंय? आणि वेदात सुद्धा मातृदेव भव. काही बी सांगते नाही. कोणता बी कीर्तनकार भाऊक करायचं म्हणलं, पहिले आईचीच कविता म्हणतो. आई ग थोर तुझे उपकार, आई जन्म देवानी मला आज सुद्धा जे कीर्तनकार चलतील आईमुळे चलतील महाराज. नभीची चांदणी चंद्राची पोरा, शीतल तुझी छाया तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य गेला. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा. फक्त माईनं ठरवलं पाहिजे लेकराचं काय करायचं, बापाच्या काही हातात नाही महाराज. आपल्याला ह्या पोटापाण्याकरता कुठं बी दिवसभर फिरावं लागते. जास्त संस्काराचा शिक्का जर कोणाचा पडत असेल, छत्रपती शिवाजी महाराज घडले, माग हात कोणाचा आहे? आईचा. गोपीचंद घडला, माग हात कोणाचा? काय मैनावतीने संस्कार दिला महाराज. छंद लागला टिटविला, तिने समुद्र आटविला रे. मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. राहू दे महाराज, घेते ते, राहू दे. विठ्ठला हजारो लेकरांचा इतिहास वाचा. विठ्ठला याच्या माग हात बाकी कोणाचाच नाही, फक्त आईचा हाती. काकड्यात बाबा आपण ते अभंग म्हणतो सकाळच्या पाठच्या पाठ. पर्यंत मदाल
माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या सर्व माता भगिनींना माझी विनंती महाराज, लेकरावर जास्त संस्कार टाकण्याचं काम करा. लेकरं शाळेत कमी शिकत आहेत बरं का, घरी जास्त शिकत आहेत आणि शिक्का त्यांचा पडतो महाराज. बाप किती वाईट असू द्या, भक्त प्रल्हाद कोणाचा मुलगा आहे बरोबर, आणि त्याचा बाप किती चांगला होता. सप्ताह चालू झाला की पहिली पंगत देत होता बरोबर ना. अहो पंगत फिंगत नाही, देवाचं नाव घेते की त्याचं मस्त गरम होत होतं महाराज. पण तशाच्या पोटी बी एक रत्न जन्माला आलं, आमच्या कयाधू मातेचे उपकार. सत्वर उच्चार प्रल्हाद उद्धव लादला कृष्णदाता कृष्णदाता हरी मुखे मना हरी मुखे मना हरी काय जुने अभंग होते महाराज, काय जुन्या चाली होत्या. आता ही गाण्याची चाली पण गाण्याची वाटत नाही. वाटली की तुम्हाला गाण्याची चाल? जुनं गाणे होते. ये दिल और उनकी निगाहों की काय आता भंगार गाणी निघालीत महाराज, कान पडदे फाटायचे इतके गाणे आहेत महाराज. किती लेकराचा इतिहास सांगू तुम्हाला, हजारो लेकराचा इतिहास सांगतो. याच्या मागं फक्त आईचा हात आहे. म्हणून लेकराची जबाबदारी मायबापाने सांभाळावा. दुसरी गोष्ट सांगितली होती तुम्हाला, विद्यार्थ्याची जबाबदारी शिक्षकांनी सांभाळावा. आणि हा जो समाज आहे ना, या समाजाचे ड्रायव्हर संत आहेत, कीर्तनकार आहेत. म्हणून ते जर नीट वागले ना, हा समाज आपोआप नीट वागवतो महाराज. आणि तेवढी तळमळ फक्त संताला आहे. जसा पुढचा माणूस तसा संतांचा उपदेश. माणसं चार प्रकारची आहेत, मोजा, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. कीर्तन फक्त ध्यान देऊन ऐका. गुरुवैरे रंगनाथ महाराज परभणीकर नाव तुम्ही ऐकून असता. परभणीकर गुरुजी याचे 4 कोट्या करायचे महाराज. ते म्हणायचे, ज्याला कुठलंही खायला आवडतं आणि कुठलंही प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं. ज्याला 4 घरी मधुकरी मागून खाऊ वाटती त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलंही खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. आता गुंजाळवाडीमध्ये तज्ज्ञ लोक आहेत महाराज सगळे, नाही तर मी हां बरोबर आहे, मला तेच सांगायचे. दुसरा मुद्दा, ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा आवडतो त्याला पामर म्हणायचं. फक्त नोकरीचा पैसा आवडतो विषयी म्हणायचं. पैशात त्याचं चित्त लागत नाही त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही मोह नाही त्याला मुक्त म्हणायचं. आता याच्या पलीकडं, ज्याला आपली बायको सोडून परस्त्री आवडती त्याला पामर म्हणायचं. स्वतःचीच बायको आवडती त्याला विषयी म्हणायचं. देव आवडतो त्याला जिज्ञासू म्हणायचं. आवड राहिली नाही त्याला मुक्त म्हणायचं. विठ्ठला आपण कोण्या परीक्षेत पास होतो हे बघा. कीर्तन म्हणजे हे मनोरंजन नाही, उग टिंगल्या टवळ्या करायच्या म्हणून इथं बसायचं नाही. कीर्तन म्हणजे हे आत्मपरीक्षणाचं साधन आहे. आपण कशात येत बघा. पामर आहेत पुढं सरका, विषय येत पुढं जा, जिज्ञासू आहे पुढं जा, मुक्त आहेत तरी बी पुढं जा. आमचे महाराज म्हणायचे, कापसाने कापूस राहू नये, कापसाने वात बनावा, वातीनं वात राहू नये, तेलाशी संपर्क करावा आणि संपर्क करून थांबू नये, देवाला ववाळून घ्यावा. कापुराच्या उजळल्या आणि ठाईची समाप्ती. पुन्हा नाथ महाराजाचं तसंच प्रमाणे, पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती, ओवाळी तारती भेदून उरे. दुधाने दूध राहू नये, दुधाने दही बनावा, दह्याने दही राहू नये, दह्याने लोणी बनावा, लोण्याने लोणी राहू नये, लोण्याने तूप बनावा. त्या टायमाला त्याचं पूर्णत्व आहे. तसं जीवाने जीव राहू नये, जीवाने परमात्मा स्वरूप बनावा. मी तू पण जाऊ दे दूरी एकाची गोंधळी पामुरा. मी तू पण जाऊ दे दूरी एकाची गोंधळी पामुरा. हरी आम्ही तो पण जाऊ दे दूरी एकाची गोंधळी पांघरू. हरी एकाची गोंधळी पांघरू. हरी एकाची गोंधळी
एकची घोंगडी पांघरून माणसं चार आहेत. पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त. पामराला उपदेश वेगळा, विषयीला वेगळा, जिज्ञासूला वेगळा आणि मुक्ताला वेगळा. पामराला सांगितलं बाबा तुझ्या पाया पडतो, दारू पिऊ नको, विष पिऊ नको, आत्महत्या करू नको आणि मिळालेलं आयुष्य बर्बाद करू नको. दारू गांजा मत पिया रो अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रो अकल गुम हो जाती है. गांजा गांजा दारू गांजा मत पिया रो अकल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिया रो अकल गुम हो जाती है. पिऊ नका. आता हे गुंजाळवाडीत सांगण्याचं काम नाही बरं का सरपंच, कारण इथं काय कोणी दारू पियत. पाया पडतो महाराज, या व्यसनापासून बाजूला राहा. ही परिस्थिती आम्ही भोगली महाराज. आणि सगळ्यात जास्त चांगली बायको जर कोणाला भेटत असेल महाराजाला चुकून बी नाही. आता आम्ही इकडे कीर्तनाला येऊन घरी विचारावं कुठे गेलेत महाराज, उधळलंय. पण दारू पिणाऱ्याची बायको कधी नवऱ्याला असं बोलली? देवाच्या मंदिरात जर गेली ना तर देवाला दोन्ही हात जोडती, देवाला प्रार्थना करते, देवा कपाळाचं कुंकू माझ्या जन्माशी जाऊ दे रे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे पांडुरंगा. माय बापा आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ. सगळ्यात निषिद्ध व्यसन दारू आहे. आणि चालता चालता लागत आहे बरं का, त्याला काही प्रॅक्टिस करायची गरज नाही. मृदंग वाजवायचा आहे, रियाज करावा लागतो महाराज. रियाजी सगळ्यात खडतर साधनामध्ये मृदंग आहे महाराज. भजन म्हणायचं रियाजी, कीर्तन करायचं अभ्यासी. दारू प्यायचा सुद्धा त्याला काय अभ्यासाची गरज आहे मला सांग बरं. चालता चालता लोक नादी लावतात महाराज. काल मला एक जण म्हणलं महाराज एकच टोपण घ्या तुमचा खोकलाच जातो. म्हणलं दारू न खोकला कसं जाईल? तो मला माझी जमीन गेली आणि तुमच्या खोकल्याचं काय करू. चालता चालता व्यसन काय भोपाळीमध्ये एक गोड प्रमाण आलंय महाराज. न कळता संग झाला सहज खेळता, प्रवर्तली चिंता मागे. म्हणून महाराज म्हणले दारूपासून बाजूला राहा. आणि हे जीवन मिळाले ना आपल्याला दारू पिण्याकरता नाही, आत्महत्या करण्याकरता नाही. पहिल्यापेक्षा आताचा काळ लई चांगला आहे सर, लई चांगला. आता बाबा तुमचं किती वय रनिंग सध्या? 72. तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणावाराला होतं का रोज होतं? आणि आता किती चांगला काळ आहे. इतकं खायला झालंय माणसाला डोकं राहिलं ना, इतकं खायला झालंय. काल एक जणाने 17 धपाटे खाल्लेत. किती? त्याला म्हणलं मरशील ना, ते मला हे फक्त पाण्यापुरता आधार आहे. काय गाव खातो का काय? बरं गरीब कोणी राहिले? आता या मंडपात कोणी बी हातवर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट त्याला. पाकिट पैसे नाही. कोणीच हातवरी करू नका, मी पाकिट म्हणलंय पैसे नाही. विनोदाचा भाग सोडून द्या. पण आज सगळे लोक श्रीमंत आहेत, खाण्यामध्ये पुढे आहेत. बरं कपड्यामध्ये सुद्धा. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं, साड्या तिच्या अंगावर पाड्या, बाई मेली काल. नेमकं कमी कशाची मला सांगा तुम्ही? सगळं आहे, हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त कीर्तने मारा, तेने सदा चित्ता. आता तुम्ही इथं 2 तास बसले ना, तुमच्या डोक्यात काहीच येत नाही वाईट महाराज, कारण ही भजनाची कीर्तनाची पावर आहे. हा काही डोक्यात वाईट येणार नाही. आणि जिंदगीत महाराज आत्महत्या कधी करू नका, कारण हे मॉडेल आहे ना, डबल नाही बरं का. नरदेहा दुर्लभ जाणार रे, नरदेहा दुर्लभ जाणार, नरदेहा दुर्लभ जाणार रे, नरदेहा दुर्लभ
खिशातला पैसा गेला डबल मिळतो का नाही? बोला, थोडं मदत करा. मिळतो. आपला मित्र गेला दुसरा मित्र मिळतो का नाही? बोला ना. मिळतो. आपली बायको मेली दुसरी बायको करता येते का नाही? उग गपचित बसा आता, काहीच बोलू नका. हा, पण ह्या गोष्टी सहसा सहज मिळत्याल. पुनर्मित्रम, पुनर्वित्तम, पुनर्भार्या, पुनर्मयी. पण येतात सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा. आता मागोता येईल फेरा. तू कया बंधू मने भाव धरा ओळखी डबल डबल गोष्टी नाहीत महाराज. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. पडीत पडेल विहीर होती, विहीर, पाणी नाही त्यात. आकाशवाणी झाली विहिरीच्या वर. या विहिरीत जर कोणी पशुपक्षींनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं. पशुपक्षींनी जर उडी टाकली तर माणसं म्हणून वर येतील. आणि माणसाने जर उडी टाकली तर पशुपक्षी प्राणी म्हणून वर येतील. ध्यान देऊन दृष्टांत आहे का? थोडा किचकटी. ते विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. माकडीन म्हणली माकडाला विहिरीत उडी टाकायची का? कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? माकड म्हणलं उडी आपण टाकू. उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, पण माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकीतो, आणि माकडीची जर बाई झाली तर उडी टाक. माकडीन म्हणली आकाशवाणीत तशी, तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून विहिरीत उडी, बोला, टाकली. कोणी कोणी? जशी उडी टाकली, माकडाचा रूपवान माणूस आणि माकडीनीची रूपवान बाई विहिरीच्या काठावर आले. कोण? बाई माणूस म्हणते बरोबर आहे त्याचं. मग मला सांगा, एकदा माकडाचा माणूस झाल्यावर याने वर आल्यावर गप मराव का नाही? पण बऱ्याच माणसाला भेटल्यावर सुद्धा खाता येत नाही. खाता बी आलं पाहिजे. देवानी दिलेलं ऐश्वर्य भोगण्याकरता सुद्धा भगवंताचीच कृपा लागते. विठ्ठला माकडाचं कोण केलंय? मग आता गप माराव ना. पण पुन्हा बायकोला म्हणला एकदा उडी टाकल्यावर जर इतका चांगला माणूस झालोय, पुन्हा एकदा उडी टाकू का? याला दलिंदर बुद्धी म्हणायची महाराज. बायको म्हणली देवाने तुम्हाला माकडाचं काय केलंय? आता भजन करा, मुक्त व्हा. तुम्ही उडी टाकू. कोण म्हणलं? कोणला म्हणली? काय म्हणली? पण त्याने काय बायकोचं ऐकलं? कोणी? माणसानी. आणि पुन्हा विहिरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं खेक 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 करीत मला. आता ही रूपवान बाई, राजा आला, हात धरला, घेऊन गेला. आणि मग हे माकड तिच्या मागं पळायले. कोणा मागं? बोला. बाई मागं. बायको कोणाची? बोला. माकडाची. मेली कोणी? पण आता माकडाला भेटती का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. हे माकडाचं नाही सांगालो तुम्हाला मी. नरदेहात येऊन जर भजन नाही केलं आपलं तरी दुसरं काय? हे जरी नाही
यायची माई एखादी बसलेली असते ना, किती आनंद वाटत असेल. माय मपला सोन्या कसा ना. आणि वय वय बर का मारा नाचू कीर्तनाचे रंगी बरं, एवढीच नाचायची जागा आहे, दुसरीकडे नाचता येत नाही. घरी गेल्यावर नाचता येते का? उगा घरी गेल्यावर नाचायचं. बायको म्हणून वायर ढिले झाले काय? फक्त लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून नाचायचं नाही महाराज. गायनाच्या उड्या बोलिया झाले, गायनाच्या उड्या बोलिया झाले, गायनाच्या उड्या बोलिया झाले, गायनाच्या उड्या बोलिया झाले. करता टाळी वाजवा एकदा बेस्ट. गायनाचे उडे आपुलिया आणि मनाचे आनंदे. अहो नाचलं पाहिजे, फक्त अंतकरणात भाव शुद्ध पाहिजे. लोकांनी आपल्याकडे बघा म्हणून नाचायचं नाही. लोक कोणाचा उदो उदो करतील. काल मी नांदेडला कीर्तन होतो, एक चोपदार इतकं नाचलो पण त्याला माहीतच नाही आपली बायको कीर्तनात आली म्हणून. कच्चून नाचलं, घरी गेला बायको म्हणली तिथं तर लय जोर आलता. तो मला अरे नीट बोल. नाही नाही, बायको म्हणली लय महाराज ओळखीचा होता म्हणून नाचू लागले काय? तेव्हा मला तसं काय नाही. मग देवाबद्दल प्रेम दाटलं होतं का? तेव्हा मला तसं काय नाही. मग काऊन नाचू लागले? कीर्तन सुरू झाल्यापासून धोतरात झुरळ घुसलं निघा. या नाचण्याला किंमत नाही. आता मला सांगा, पडलेल्या पार्टीच्या दारात निवडून आलेली पार्टी नाचती का नाही? तिरस्कारामुळं का प्रेमामुळं? बरोबर. लग्नामध्ये नवरदेवाचे मित्र त्याच्याकडून पैसे घेऊन दारू पिऊन नाचतात का नाही? प्रेमामुळं का टाकलेली जिरत नाही म्हणून? आता 3 वाक्य आहे का? निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं, आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. नाचू कीर्तनाचे रंगी. वाईट कामाचा तिरस्कार करा, चांगले कामं स्वीकारा. जीवन आहे महाराज, याच्यावर प्रेम करायला शिका. हे डबल मिळत नाही. 83,99,999 शरीर आपल्याला फिरावं लागते, तेव्हा इथली जागा मिळते. आणि तुम्ही तर लयच भाग्यवान आहेत महाराज. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? तज्ञ माणसं तुम्ही, पहिलं नाव नाही सांगितलं. आणि तालुका कोणता आहे? आणि गाव कोणचं आहे? मला तर वाटतंय मी गुंजाळवाडीत कीर्तन नाही करालो, प्रति पंढरपुरात कीर्तन आहे महाराज. असं वाळवंटात कीर्तन असल्यासारखं आहे महाराज. पहिल्याने आले वाटलं कोणी येतं का नाही महाराज. आणि हे जे कीर्तनाचा टाईम आहे ना महाराज, तुम्ही सुज्ञ मंडळी, कारण वारकरी संप्रदायाला अनुसरून हा टाईम आहे. संताला जो मान्य टाईम आहे तो टाईम आहे हा. म्हणजे तुकोबाराय म्हणले आधी भजन पाहिजे का भोजन पाहिजे? आणि नंतर तुकोबाराय म्हणले मी पदरचं काही नाही, करू भजनी भोजन, भजनी भोजन, करू भजनी भोजन, भोजन. टाइम चांगला आहे म्हणून दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका, आणि मिळालेलं सुंदर आयुष्य बर्बाद करू नका. आता खरं सांगा, नरदे आपल्याला मिळालाय का कळालाय? बोला ना. कळाला? जर कळाला असता दारू पेली, जर नरदे कळाला असता वाईट कामं केले, जर नरदे कळाला असता सप्त्याला पैसे दिले असते. नरदे मिळाला पण किंमत कळाली. बरं, आपले मायबाप आपल्याला मिळाले का कळाले? कळाले. बरं, आपली बायको आपल्याला मिळाली का कळाली? मिळाली बी. मोकळ्या मनाने सांगितलं महाराज. इमानदारीने सांगा, आईनं आवाज दिल्यावर लवकर येतो का बायकून दिल्यावर लवकर येतो? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा. नुसतं आईनं आवाज द्यावा, बाळू आवाज नाही आला, आणि
आणि नुसतं बायकोड म्हणा हो हो, आलो काय संत का खोटं बोलले का महाराज माता माऊली पाचारिता शब्द नाही इथून लोक त्या पंढरपूरला जातात महाराज बोंबलत आणि इथं माय बापाशी नीट बोलत नाहीत त्यांच्या सगळं भांडणं करायचे कधी त्यांना नीट बोलायचं नाही पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला वाटतं का देव तुमच्याशी बोलन तुमच्याकडे बघन हात वर करा बरं पंढरपूरला जाणार आहे पंढरपूरला मंदिर कोणा देवाचं आहे पांडुरंगाचं आणि पाण्यात मंदिर कोणाचं आहे पाण्यात पुंडलिकाचं पुंडलिकामुळं पांडुरंग आहे का पांडुरंगामुळं पुंडलिक आहे पुंडलिकामुळं का त्याने दोघाची सेवा केल्यामुळं कोणा दोघाची बायकोची मेवणीची किती लोक दाखवून देऊ तुम्हाला मायबापाशी नीट बोलत नाही सासू सासऱ्याला चांगलं बोलत येत ज्ञानोबाराय म्हणले आमच्या मालिकेत ते दलिंदर जातीचे लोक आहेत ओवी बघा कशी ओवी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरिया मुरकू जायचा ज्ञानोबाराय म्हणले सगळं जग जरी त्याचा स्वीकार करीत असलं पण मायबापाशी जर नीट वागत नसेल आम्ही त्याचा तिरस्कार करतो 3 वाक्य डायरीत लिहून घ्या ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे जगातला नंबर 1 चा श्रीमंत माणूस तो आहे त्याला कुठं चिनायची गरज नाही आई वडील मिळाले पण त्याची किंमत नाही कळाली लोक म्हणते जग कुठं गेलं चंद्रावर उंदरावर कुठंच गेलं नाही महाराज जग अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली पतिव्रता सोनी उपवासी राहिली अशी कशी दुनिया चंद्रावर चालली मायबाप मिळाले त्याची किंमत नाही कळाली नरदे मिळाला पण त्याची पावर नाही कळाली कशामुळं फुकट त्याला देवाने फुकट आणि हाती जवळ झाला गावचा जावई असलो मजा असते का लांबचा असलो हे तर कळत असेल लांबचा जावई पाहिजे लय दिसाने येणारा पाहिजे आणि मग सासूची तारा बघाव सासू फक्त नाचायचीच राहते नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा पण लांबचा असल्यावर दूर जवाई देव बराबर गाव जवाई पुढं बोलायचं नाही अतिपरिचय झाला अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती नरदे मिळाला पण याची पावर नाही कळाली पण संत म्हणले बाबा तुला जरी नसन कळत आम्ही आहेत ना सांगायला दारू पिऊन बरबाद करू नको विष पिऊन बरबाद करू नको आत्महत्या करू नको उपदेश पामराला केला पुढचा विषयी भेटला विषयीला सांगितलं राजा ज्या सुखात तू आज रम्मान झाला ना उद्याच्याला हे सुख टिकत नाही तुमच्या इकडे ते मासे पकडणाऱ्या लोकांना काय म्हणते पोळी ते असं मासा पकडण्याकरता टाकते त्याला काय म्हणते जाळ त्याला ते आमिष लावते त्याला काय म्हणते गळ्याला आमिष असते बघा पीठ ते उंडा कणिक वाळा असते वाळा त्याला आमच्या इकडे नाव दुसरं आहे बघा सिंदूड म्हणतात त्याला काय म्हणतात कुठं कुठं त्याला मांडूळ म्हणतात काय म्हणतात ते तोडलेलं जे सिंदूड आहे का ते पाण्यातल्या माशाला काय म्हणते माहिती आहे का मत आओ मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए कोणाला म्हणते ते मत आओ मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए तू आता है तो मेरे लिए तो बाहर खड़ा है तेरे लिए आणि ज्ञानोबराय तरी काय म्हणली परी तया माझे गळू आहे जो प्राणात घेऊन जाई तो तुझ ठाऊवे नोहे झाकलेपणे आणि तू कोबराय काय म्हणले आविसाची आशा गळगिळी मासा फुटोनी या घसा मरण पावी रसा करता मासा मरतू एका विषयाकरता एक प्राणी मरतू महाराज मग विषयात रमू नका तात्पुरतं बरं आहे ज्ञानोबराने असं गोड दृष्टांत दिलाय महाराज जरा जड चाललंय का जड चाललंय का जरा
का कॅसेट बदलू? बरं आहे जे आहे ते का चहा सांगू एकदा? ज्ञानोबा म्हणले उंदराला ऊन लागू लागलं. कोणाला? चौदा कोणाला? उंदराला. आणि उंदीर मला सावलीला जायचं आणि सावलीला गेला, सावलीला बसला, पण वर बघितले होते त्याच्या लक्षात आलं सावली कोणाची. आता मला सांगा, ज्ञानोबा म्हणले उंदराला सापाच्या सर्पाच्या फणी खाल्ली सावली बरी आहे का खरी आहे? बरी बी नाही. काय ज्ञानोबा म्हणले, हे असो आगवी बोली सांग पा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल के तुली मुशकास. बरं नाही महाराज, विषयात रमू नका. विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली आणि आबराची सावली. विषयाचे सुख येते पुढे पुढे विषयाचे सुख बहु वाटे गोड पुढे विषयाचे समसुख, बेगडाची भाऊ आणि आबराची सावली जाईल रे. मग जिज्ञासूला न करी रे संगर आहे रे निश्चळ, मुक्ताला ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगा. हे जनाचे चार प्रकार. आता काही अभंगात जनाला अधिक मनाला उपदेश, आईशे जागवी तो मना सरीशे जना, आणि काही अभंगात फक्त मनाला. आता सिटीमध्ये जर आपण गाडी चालवायला गेलो, लाईट 3 असतील. कोणते कोणते? लाल, पिवळा, हिरवा. एक लाईट म्हणतो पुढं जा, एक लाईट म्हणतो माग जा, आणि एक लाईट म्हणतो जाग्यावर थांबा. संतांनी मनाला 3 लाईटात 3 प्रमाण सांगितले. म्हणा तू पुढं जाय, म्हणा तू माग जाय, नाहीतर म्हणा तू जाग्यावर थांब. एका अभंगात म्हणले म्हणा पुढं जाय तेथे माझ्या मना होई पक्षीराज पुढं जाय. एका अभंगात म्हणले म्हणा माग येई. नको नको म्हणा दोन चारच माणसं आहेत महाराज, पण माल सगळा कंपनीचा आहे बरं का महाराज. असे नंबर 1. आणि प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे, आणि ड्रायव्हर फुल प्यायला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वड्यातच जायचं काम महाराज. प्रवास करायचा तर गाडी चांगली, रस्ता चांगला, आणि ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं तर गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला हिरवी मिरची. ते बघा, स्वयंपाकाला सुद्धा बाई सुगरण पाहिजे बरं. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला करायच्या. आताच्या बाया डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला, अजिबात चव नाही महाराज. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती, मुर्दा बसला तिचा माल. काळच विचित्र आलाय. आणि तुम्ही आणखीन बघा, जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये?
किती बी खा, दोडी स्वयंपाक शिल्लकच. सिटीत तसं नाही. मोजून कार्यक्रम. हां, बोलायला मात्र स्टँडर्ड. काय ते हलणं, काय ते डुलणं, बापा बापा बापा. महाराज गेले कीच म्हणणार, महाराज म्हणलं बोला. तुम्ही चहा घेणार का शरबत? म्हणलं चहा होईपर्यंत शरबत. मला नवल वाटतंय महाराज, तुम्ही किती शिका, किती मोठी व्हा, पण माय बोलीची भाषा आहे आपली. माझा मराठाची बोल कौतुकी, हिला विसरू नका. काय काय लोक जिथं टिंब नाही तिथं टिंब देऊन टाकतात महाराज. काय गरज आहे का? सतरंजीला सतरंजीच म्हणाव ना, का संतरंजी म्हणाव? बुक्याला बुक्काच म्हणाव का बुंका? हरिपाठ म्हणताना तसंच, सर्व घटी नाही, सर्व घंटी राम. तिथं नाही ना तसं. ते सिटीतल्या बायाला लेकरं सुद्धा भेट नाहीत महाराज. एखादं लेकरू येड्यावणी करायला ना, सिटीतली बाय काय म्हणते माहिती का? ए पिल्लू तसं करू नको, पप्पाला सांगेल. तो भजन ठुलंय कधी एवढा सूर लावायला. त्याला खेड्यातलीच बाई लागते महाराज. काय लेकरू भेट नाही, आवाजच तसा आहे तिचा. पप्या पप्या म्हणायला तुला तुला तुझ्या बापाला संगत चिरीत. काय लेकरू वापस फिरत नाही महाराज. आवाजात तसं पावर असते महाराज. तसं कीर्तनाला बी गायक चांगले, वादक चांगले, आणि खाली बसणारी बी असे तज्ज्ञ पाहिजेत, गुलाबासारखे तोंड पाहिजेत. आता बघा हे सरे गुलाबच आहेत महाराज. 7 ते 9 वाजून गेले तरी बी माणसं असे फ्रेश आहेत, असे सगळे गुलाबावणीच चेहरे. एक बी सूर्यफुल नाही असं टाकून दिलं. नाही तर काल एक म्हातारं पुढं बसलं, उगच मान हलवायचं आणि पुन्हा असं करायचं. आता मला वाटलं ते लयच अभ्यास कोण. सगळं कीर्तन मी त्या म्हाताऱ्याकडे बघूनच केलं महाराज. कीर्तन झालं लोकांना म्हणलं लयच अभ्यास. लोक म्हणले ते बहिर रे कुठं. आता काय सांगा तुम्हाला महाराज. पण आता हे सगळं तज्ज्ञ माणसं आहेत महाराज सगळे, म्हणून ताण नाही. बाजूला कुठून गेलो आपण? नको मनाला उपदेश. मनालाच का केला? कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी? झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला? राजे हातात आल्यावर प्रजा हातात धरायची गरज आहे? बाई मोठ्याची सुवासीन ठुल्यावर लेकरं सांगायची गरज आहे? तुम्हाला इथं 2-4 किलोमीटरला गाव कोणतं जवळ? कोणतं? संगमनेर. मला काहीच ऐकू येत नाही तुमचं वरचं. हां, गुलेवाडी. असं गुलेवाडी किती किलोमीटर आहे? 3-4. गुलेवाडीच्या 4 महिलाच म्हणते तुमच्याकडे. यायला गाडी टाकून न्यावं लागते जरा तिकडे. हां, जा घेऊन जा. नाही जरा आले तसं बघावलं, जरा मूड फ्रेश दिसायला जरा. विठ्ठला विठ्ठला. राजा. अरे वा. नाही मोकळे माणसं आहे, तसं काय अडचण नाही. आपलं प्रेमाचा संबंध आहे. 4 महिला निघाले पायी पायी, आणि त्यांच्या संग 4 मुलं निघाले. किती झाले? रिक्षावाला आला. मावशी कुणकडे जायचं? ते गुंजाळवाडीला मोठा कार्यक्रम चालू म्हणे, तिथे कीर्तनाला जायचं. ते रिक्षावाला काय म्हणला, दादा तुमचं नशीब चांगलं, मला बी त्याच गावात जायचं. तर महिला काय म्हणल्या माहिती आहे का? देवानीच पाठवून दिलं तुला. ते रिक्षावाला काय म्हणला माहिती आहे का? कोणी पाठवून द्यावं, द्या पैसे तुम्हाला द्यावं लागतील. तर त्या महिला म्हणल्या किती पैसे घेशील? रिक्षावाला म्हणला 4 जणीचे 40 रुपये द्या. मग महिलाचा दिमाग भारी. ते म्हणले आमचे 40 घेतले होते, लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला म्हणला तुम्ही बसल्यावर लेकरं फुकट नेतो. महिला म्हणल्या मग आम्ही मधून पायी पायी येतो, लेकरच नाही ना. आता निस्ती लेकरं नेऊन तो का रिक्षा फुकून देईन का तिकडं? एका म्हातारीनं एका म्हाताऱ्याला आईश करण्याकरता 100 रुपये दिली. 100. आता 100त आईश होती का? 50 रुपये दाढी कटणीतच गेले. खाली किती राहिले? 25 रुपये चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? 5 रुपये भिकारीने मागितले. भिकारी बी स्टँडर्ड झाली आता. परवा मला एक भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये द्या ना. मोकळ्या मनाने देऊन टाकले मी. मग गप्प बसव ना. पुन्हा वापस आलं महाराज आणखीन 5. म्हणलं गैरती का रे? पहिले 5 आणि हे 5 कशाला? माझ्या मैत्रिणीला. मला तर झटकाच बसला ना महाराज. म्हणलं भिकाऱ्याला मैत्रीण आहे का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. याला कंसातलं म्हणतात बघा. जरा कीर्तनात बी आडवेत असं घेतले पाहिजे, म्हणजे माणसं जरा धोरणात येतात. विठ्ठला आता खाली राहिले 20 रुपये.
रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामुन खायचं नाद. हॉटेल मालकाकडे गेलं, मालक गुलाबजामुन आहेत का? म्हणले आहेत. केवढ्याच किती? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले तर 25 रुपयाचे. बरे कोणते? 5. म्हातारा म्हणलं, 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे तर पाक केवढ्याचा आहे? पाक. हॉटेल मालक म्हणला, बाबा गुलाबजामुन घ्या, पाक तसाच. म्हातारा म्हणलं, मग एवढ्या 20 रुपयात घरी जातो, पाकच दिन निसता. आता दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत या. रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. आपल्या महत्वाचा अभंगाचा सिद्धांत आहे, मनाला जर तुम्ही कंट्रोल केलं तर सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. मुख्य कोण आहे? मन. आणि त्याला इकडं आणण्याकरता हे शब्द ईद मारा. सगळ्यात चंचल बरं का ती. बहुत चंचल चपला, बहुत चंचल चपला, लग्नामध्ये चांगला मंडप असला काय नसला काय तरी बी लग्न लागत आहे. लग्नात नवरदेव नवरीला मायबाप असले काय नसले काय तरी बी लग्न लागत आहे. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मामान मामी असले काय नसले काय तरी बी लग्न. लग्नामध्ये नवरदेव नवरीला मायबाप असले काय नसले काय तरी बी लग्न. लग्नामध्ये नवरदेव नवरी असले काय नसले काय तरी बी लग्न. लावायचं कोणाचं? लग्नामध्ये बाकीचा पसारा व्यर्थ आहे, नवरदेव नवरीला किंमत आहे. परमार्थात बाकी सगळं शून्य आहे, मनाला मात्र किंमत आहे. म्हणून मन हातात आलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणले, मना सगळं तुझ्यावर अवलंबून आहे. आणि तू जर काय मायाजाळात गुंतला, म्हणून म्हणा तू गुंतू नको. नको नको म्हणा गुंतू. म्हणले मायाजाळ काय भानगडे? आपण सगळे मायाजाळातच गुंतलेलो आहेत महाराज. प्रपंचाचा रोविला वेळू, प्रपंचाचा रोविला वेळू, सौशुष्याचा मांडीला वेळू, चांगल्या चांगल्याचे प्रमाण पाठ नाही बरं का महाराज. काय प्रमाण? प्रपंचाचा रोविला वेळू, हा. बहुशून्याचा मांडीला खेळू, हा ब्रह्मा विष्णू जयाचा माळू, हा. लागते पाया चला जाऊ पाया, आली कोल्हाटीन खेळाया सगुण गुण माया. सगुण गुण माया, आघटित घटना पटियशी माया. विठ्ठला मायाजाळ म्हणजे संसार. आणि लय पाणी वडीत बरं का मायाजाळाचं. आमच्या इकडं ते, आता तुम्ही सिटीमध्ये राहणारी माणसं सगळी, तुमच्या इकडं ज्वारी पेरतात का? ज्वारी नाही. तिकडं आमच्या तिकडं मराठवाड्याकडं ते ज्वारी पेरतानी काढतानी भलकडी म्हणायची महाराज. उलट उलट माघारा प्राण फिरगो ते खासी, माया नदीचा पुरतो वावनिया जासी. पुढचे शब्द लय महत्त्वाचे. माया नदीचं पाणी गड्या लई ओढीत, भल्या भल्या पोहणाऱ्याला असे महाराज. जुने लोक होते ना महाराज, या जुन्या लोकांच्या आजूक बी शेजारी बसा. काय कविता होते हो महाराज. पिते दूध डोळे मिटुनी, मनी चोर त्याच्या. बोला. कंप का सुता मुखदार देवा, किती शिकवण गोड होती. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा पिलो रे, आपुलीच प्रतिमा होते.
जरा जपून चाललं पाहिजे. घडोघडी अपराधाचा तोल सावरावा जरासा टाइम कमी पडलाय आपल्याला. 4-5 मिनिटं वाढू का? वरचं काय वाढून देतात ना. जुनं काव्य होतं मला. आता तर काय कविता निघाल्यात. काल एका मंडपावली कविता लावली, मंडपाला लावली लाइटिंग, बुट्टा बुट्टीची फायटिंग. आता हे आमच्या माता भगिनीत ना, श्रावण महिना आता चालू आहे नेऊ आणि इतका पवित्र महिना आहे महाराज. 71 वर्षानंतर हा योग आलाय. किती वर्षानंतर? श्रावण महिना दरवर्षीच असतो, पण सोमवारी सुरुवात कधीच झाली नाही आपल्या कळण्यात तर नाही. योग चांगला. आणि प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सोमवार 4 असतील. यंदा श्रावण महिन्यात आमच्या माता भगिनी गाणे म्हणायचे. या श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या, झुळझुळ वाहतो या महादेव. अरे दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये, कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू, माणूस म्हणू, माणूस म्हणू. दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये, साय म्हणू नये. हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणून. नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान, डोंगरी मैदान, डोंगरी मैदान, गुंपा बांधली रामन. ते काव्यच वेगळं होतं, ती मजाच वेगळी राहायची मला. म्हणून माया जाळात गुतू नका, म्हणजे संसारात तुम्ही गुतू नका. तात्पुरतं बरं आहे का कायमचा बरा आहे संसार? किती वय दादा तुमचा? हा, नाव सांगा बरं तुमचं. लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं गोडीनं बोलतेत, गोडीनं राहते, तितकं म्हातारपणाला तारुण्यात बघा ना तुम्ही महाराज, काय ते बोलणं, काय ते चालणं, काय ते बसणं. बाबा बाबा हा पुढे हा, म्हणजे तुम्ही आमचं त्याचं द्याला. अरे वा विठ्ठल. लग्न झाल्या झाल्या वातावरण जे राहते पुन्हा राहते चोपदार. आता इनेकरी बघाय कोण्या गावची ती? सॉरी माणसाची तर लिहित बोय. इनेकरी किती वय आहे तुमचं? लग्न झाल्या झाल्या नवरा बायको जितकं चांगलं बोलते तितकं म्हातारपणाला बोलतेत का? गुपित लपलंय र. लग्न झाल्या झाल्या आपल्या बायकोला म्हणा नाव घ्या, असं नाव घेते इथून तर नांदेड. येत होते जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडके, त्याला घुंगर बारा पान खाते, 13 घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला हांडा, नेते पाण्याला पाणी आणते, आडाचं वाडा बांधते, भिंगाचा वाड्यात वाडे, 7 वाडे 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादीन, गादीवर उशीन, उशीवर बशीन, बशीत कप, कापात घडीन, घडीत वादला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. एवढं मोठं नाव कुठपर्यंत माहिती आहे का? 1 लेकरू होऊसतं. आणि 1 लेकरू झालं की बाईला म्हणा नाव घ्या, 3च काढ्यात खलास. राम बसले राज्यावर, सीता बसले अंकावर, आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर. बाकीच्या काड्या म्हातारपणात तर म्हातारी असं नाव घेते ऐकू सुद्धा वाटत नाही. मग म्हातारी म्हणती जात होते मा हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं, काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. ज्याच्या करता हाडाचे काढ, दिवसाचे पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. शेवट या संसारात आपला असाच होणार आहे, कारण याचं नावच माया जाळी. म्हणून महाराज म्हणले नको नको मना गुंतू माया जाळी. आणि तू जर गुंतला, काळ आला जवळी, काळ जर आला तुला कोणी सोडिणार नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. जो सोडिणारा परमात्मा आहे त्याचं सगळ्यांनी भजन करा. विठोबा सन्मान्य चेतन दिनकर शिंदे,
त्याचप्रमाणे कैलास दौलत गुंदा, राजेंद्र दौलत गुंदा, सन्मान्य जानोजी आनंद गुंदा, संभाजी पंढरनाथ गुंदा, मच्छिंद्र नाना गुंदा, पोपटराव नाथाजी गुंदा, भाऊसाहेब गणेश ज्ञानदेव गुंदा, वसंतराव नरसिंहराव गुंदा, त्याचप्रमाणे MD गुंदा, मच्छिंद्र दादा गुंदा, त्याचप्रमाणे बंसी महाराज गुंदा, योगेश माधव गुंदा, नवनाथ भाऊ आरगडे, पोपटराव आरगडे, ज्यांचा नामोल्लेख झालेला आहे त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. हरे जय जय हरे हरे जय हरे चला चला हरे जय जय हरे जय जय हरे जय जय हरे उठू नका, जागेवरून उठू नका, जागेवरून उठू नका, अजून कीर्तन बाकी आहे. हरे जय 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 हरे जय जय हरे जय जय तो बारक माये हरे जय जय हरे हरे जय 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 तो बारक माये हरे जय जय हरे जय 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 तो बारक माये हरे जय हरे हर ठोबार कुमारी जय जय ठोबार कुमारी हरि जय जय ठोबार कुमारी हरे ठोबार कुमारी ठोबार कुमारी हरे 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 ज्ञानेश्वर जय जय